नाशिक जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील प्रमुख सभागृहाला कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह हेच नाव द्यावे अशी जोरदार मागणी आता पुढे आली आहे। जिल्हा परिषदेचे माजी गटनेते आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही मागणी केली आहे। कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली आहे। त्यांच्या कार्यामुळे नाशिकच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासाला नवी दिशा मिळाली आहे। जुन्या जिल्हा परिषद इमारतीतील सभागृहाला आधीच कर्मवीरांचे नाव होते, त्यामुळे नव्या इमारतीतही तीच ऐतिहासिक परंपरा कायम ठेवावी असे नाना जाधव म्हणाले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांनाही रजिस्टरद्वारे निवेदन पाठवले। नाना जाधव म्हणतात, ही कोणत्याही पक्षाची मागणी नाहीये, ही नाशिकच्या इतिहासाचा सन्मान आहे। इमारत नवी पण इतिहास तोच, म्हणून सभागृहाचे नावही तेच असावे। जर मागणी मान्य न झाल्यास जिल्ह्यात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी।